खानापूर तालुक्यातील ढवळेश्वर येथील शेतकरी चंद्रकांत भगत यांनी जमिनीच्या कारणावरून त्रास करणाऱ्यांवर कारवाईच्या मागणीसाठी विटा तहसील कार्यालयासमोर 1 दिवसाचे उपोषण केले। येथील रामचंद्र देशमुख हे गेल्या 5 वर्षापासून रस्ता अडवून कुटुंबाला मारण्याची धमकी देतात, वारसा हक्काने मिळालेल्या जमिनीतील हद्दीच्या खुणा उकळून टाकतात, पोलिसात तक्रार देऊनही वारंवार त्रास देतात असे चंद्रकांत भगत यांचे म्हणणे आहे। आजीची ते जमीन आईला लेखी वारसाने मिळालेली आहे। ती माझ्या मावशी एकटे रानात राहत असल्यामुळे, रानात घर बांधल्यानंतर एकटे रानात राहत असल्यामुळे ती वारंवार शेजारी त्रास, घरावर दगडं फेकत तिला हृदयविकारचा झटका आलेला आहे की ते वारल्यानंतर मी तिथं राहायला लागल्यानंतर की मला देखील मारहाण करायची, त्रास द्यायची। माझ्या आईला 4-5 वेळा मारले, मला 4-5 वेळा मारलेला। ती पोलीस कंप्लेंट मी त्या पोलीस स्टेशनला 4 ते 5 वेळा कंप्लेंट दिली। पोलीस स्टेशननं ताकीद दिली तरी ते व्यक्ती ऐकत नाही आणि वारंवार त्रास दिला। परत मी कंप्लेंट दिली तर पोलीस स्टेशनने मला दखल घेतली नाही। योग्य ते मला न्याय मिळावा, कारवाई होते। त्यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी उपोषण ठिकाणी भेट देऊन चंद्रकांत भगत यांना न्याय देण्याची मागणी केली आहे। आज हा मराठा समाजाचा गरीब समाजातली व्यक्ती आहे। आता या गरीब समाजाला प्रस्थापित मराठी सहकारी करतात का? या गरीबाला वाली कोण? आज त्यांची बहीण आणि तो उपोषणाला बसला आहे, आईला यायला इकडे येत नाही आणि त्यांचा रस्ता अडवलाय। आज 5-6 वर्ष झालं या व्यक्तीवर अन्याय होत आहे। कुठं गेली? तरी त्या व्यक्तीला तात्काळ न्याय मिळावा व पोलीस स्टेशनने सुद्धा दखल घेऊन ज्या अन्याय करणाऱ्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा ही आमची मागणी। अन्यथा न्याय न मिळाल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही त्यांना पूर्ण पाठिंबा देऊन आम्ही तीव्र आंदोलन करू।